पण खंत माझ्या मनामध्ये, मी कालपासून 2-3 वेळा विश्वनाथ भोईरांना फोन केला. समाजाचे आमदार आहेत, काय तुमचं असेल मला माहीत नाही, पण असायला पाहिजे होते इथे. मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की मला कोणी विचारलंच नाही, असं नाही तसं नाही, असं नाही, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. कोण राजकीय क्षेत्रामधले कुठल्या रंगाने रंगलाय ना, त्याचा इथे आपण विसर पाडून स्वतःला ह्या मंचावर आलं पाहिजे. नेहमी समाजाच्या बैठका होतात, बोलतो की नाही आपण, राजकीय चपला बाहेर काढून या, सांगतो ना सगळ्यांना की नाही. मग आता समजा मी BJPचा आहे, इकडे काय BJPवाल्यांचेच कार्यक्रम होणार? बहुसंख्य आगरी समाज हा शिवसेनेशी जोडलेला आहे ना की नाही? आहे ना? आपण काय विचार करतो का असा कधी? हा विचार केला नाही पाहिजे. आपण सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. भविष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र काम करायचं आहे. आता मी इथूनही विश्वनाथ भोईरांना फोन लावला, तर बोलतो मी एक सत्कार ठेवतो तुमचा. आता हे सुरूच होणार. असं न करता त्यांना ठेवायचं असेल, आनंद आहे, पण त्या सत्कारात हे पण सगळे असले तर तो परमोच्च आनंद असेल. नाही तर त्यांनी ठेवायचा, मग तुम्ही नाही, तुम्ही ठेवायचा, ते नाही, पुन्हा एक काम सुरू झालं, उद्घाटनाला पण तेच. तर असं काही न करता ससा आणि कासव व्हा आणि पुढे पळण्याचा संकल्प करा.